तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एनालिटिक्स मित्र आणि मी तुमचा भाऊ, एनालिटिक्स भाऊ. तर कसे असाल की? आय होप चांगले असाल. जर आजचा टॉपिक VLOOKUP वरती आहे, तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल. तर चला मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया. VLOOKUP म्हणजे काय? तर थोडक्यात सांगतो व्हर्टिकल लुकअप. पहिले आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो आणि मग तुम्हाला VLOOKUP म्हणजे काय करतो आणि कसे यूज होतो ते सगळं सांगतो. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे फॉर्म्युलाच्या VLOOKUP शेवटचा फॉर्म्युला होता आणि हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त इम्पोर्टंट होतो कारण हा सगळीकडे यूज होतो. त्यामुळे ही स्किल किंवा हा जो तुम्ही काहीही म्हणा याला स्किल म्हणा किंवा एक फॉर्म्युला म्हणा एक्सेलचा तो शिकणं खूप इम्पोर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ छोटासाच आहे. पुन्हा बघा, कंप्लीट बघा. सिंपल स्टेपमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे मी. ठीक आहे. तर पहिले प्रॉब्लेम स्टेटमेंट समजूया. तर समजा तुमच्याकडे एक मोठा डेटा आहे. जसं की हा माझ्याकडे डेटा आहे. तसंच तुमच्याकडे खूप मोठा डेटा आहे. हा छोटा आहे, पण तुमच्याकडे खूप मोठा डेटा असं समजा. एका कॉलममध्ये स्टुडंट आयडी आहे. जसं की इथे बघू शकता स्टुडंट आयडी आहे आणि त्यामध्ये नेम, सब्जेक्ट, मार्क्स, रिझल्ट सगळंच आहे. आता तुम्हाला स्टुडंट आयडी दिली 101 आणि तुम्हाला बोललो मार्क्स सांगा. तुम्हाला माहिती पडणार आहेत. इथे बघून तुम्हाला समजेल, पण तुम्हाला फक्त स्टुडंट आयडी आणि लाखो करोडो असा मोठा डेटा आहे तुमच्याकडे. तर तुम्ही लगेच सांगू शकाल का? आता इथे मी सांगू शकतो 101 मार्क्स किती 40 माझ्यासमोर आहे डेटा. पण तुमच्या समोर नसेल तेव्हा. तेव्हा तुम्ही कुठे असाल आणि कुठे नाही आणि तुम्हाला कोणत्याही रो मधला किंवा कॉलम मधला तुम्हाला डेटा विचारतील ते. तर तुम्ही काय करणार? तर त्यासाठी आपला VLOOKUP फॉर्म्युला यूज होतो. तेव्हा काय होतं VLOOKUP काय करतो? जर मला स्टुडंट आयडी टाकून त्याचे मार्क्स काढायचे असेल, तर मॅन्युअली सर्च करण्यापेक्षा तो फक्त ज्या आयडीवरचे मार्क्स आहेत तेच देतो. ठीक आहे. तर तो कसं देतो ते आपण पुढे बघूया. तर हा होता प्रॉब्लेम स्टेटमेंट. तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलाय. तर आता VLOOKUP म्हणजे काय सांगतो पहिले. VLOOKUP म्हणजे व्हर्टिकल लुकअप. VLOOKUPचा फुल फॉर्म आहे व्हर्टिकल लुकअप. ठीक आहे. म्हणजे काय एका कॉलम मधल्या व्हॅल्यूला शोधायची आहे आणि त्या व्हॅल्यूच्या आधारावरती त्याच रो मधला दुसरा डाटा आणायचा. नीट बघा. म्हणजे एका कॉलम मध्ये व्हॅल्यू शोधायची आणि त्या व्हॅल्यूच्या आधारावरती म्हणजे जी आता समजा आपल्या 102 च्या आधारावरती मार्क्स शोधायचे. तर 102 च्या आधारावर त्याच रो मधला दुसरा डाटा म्हणजे काय 85. दुसरा डेटा कोणता 85 हा मार्क्सचा जो डेटा आहे तो डेटा आणायचा. ठीक आहे. मी इथे 2 कॉलम आखलेत. सेम तसंच आहे. 102 आयडी टाकायची. VLOOKUPचा फॉर्म्युला टाकायचा. त्यामध्ये ही आयडी सिलेक्ट करायची पहिले, जी तुम्हाला ज्या आयडीच्या आधारावरती तुम्हाला शोधायचं डेटा. फॉर्म्युला सांगतो. तुम्हाला असं समजणार नाही. मी तुम्हाला टाइप करून सांगतो. आता बघा. ठीक आहे. फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला काय आहे तो. 102 आता मला 102 चा डेटा शोधायचा. तर काय शोधायचे मला मार्क्स. ठीक आहे. इज इक्वल टू टाकायचं. जसं की नॉर्मली फॉर्म्युला यूज करताना आपण एक्सेलमध्ये करतो. VLOOKUP सर्च करायचं. ब्रॅकेटमध्ये लुकअप व्हॅल्यू ही जी लुकअप व्हॅल्यू दिसते ना तुम्हाला इथे फॉर्म्युला दिसतो हा पूर्ण फॉर्म्युला ही जी लुकअप व्हॅल्यू आहे ती कोणती ज्याच्या आधारावरती तुम्हाला त्याचा डेटा शोधायचा म्हणजे कशाच्या आधारावरती शोधायचा तर या आयडीच्या आधारावरती तर मग ती आयडी सिलेक्ट करायची त्याच्यावर क्लिक करायचं तर सेलचा नंबर येतो B7 तो 102 आपोआप कॅरी करतो इथे B7 आलाय तुम्हाला वाटेल 102 का नाही पण ती B7 ची वरचा जो डेटा आहे तो 102 आहे पण त्याच्या आतमधला जो सेलचा नंबर आहे तो B7 आहे समजलं का प्रत्येक ह्या जे हे कॉलम्स आहेत ना हे छोटे-छोटे त्याला प्रत्येक ह्याला एक सेलला असं हे दिलंय, नंबर दिलाय B7, C7 असं सगळं दिलंय. ठीक आहे. तर 102 चं B7 ला कॉमा द्यायचा आणि आता कशातून शोधायचं म्हणजे टेबल अरे. कोणत्या टेबल अरेमधनं शोधायचं आपल्याला? तर ह्या टेबलमधनं शोधायचं. तर तो पूर्ण टेबल पूर्ण पूर्ण पुराच्या पुरा सिलेक्ट करून घ्यायचा. आता आपण बघू शकता कुठून कुठपर्यंत तर H9 पासून A20 हे ह्या सेलचं डेटा आहे. ठीक आहे. नंबर आहे. कॉमा चा काय शोधायचं त्या टेबलमधला? कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर कोणते? तर स्टुडंट आयडीचा कॉलम इंडेक्स काय 1, नेमचा 2, सब्जेक्टचा 3. मधला आपल्या मार्क्स शोधायचे. तर मार्क्स म्हणजे 4. तर 4 टाकायचं. आणि आपल्याला एक्झॅक्ट नंबर यावा त्यासाठी फॉल्स वापरायचं. कधीच विसरू नका फॉल्स वापरायला विसरू नका कारण जर तुम्ही जर फॉल्स वापरलं नाही तर तुम्हाला ती व्हॅल्यू चुकीची सुद्धा येऊ शकते. करेक्ट एखाद वेळेस येईल पण चुकीची सुद्धा येऊ शकेल. असं गॅरंटी नाही आहे की तुम्ही
तुम्हाला ती व्हॅल्यू बरोबरच भेटेल. ठीक आहे. एंटर करायचं 85. तुम्ही बघू शकता 102 चा मार्क्सची 102 चे मार्क्स किती आहेत 85. बघा आले. सिंपल आहे VLOOKUP चा फॉर्म्युला. सॉरी. तुम्ही जर हे केलं प्रॅक्टिस केली, समजून घेतलं फॉर्म्युला काय, तुम्हाला सगळी समजून जाईल, लगेच समजेल. जास्त काही नाहीये यामध्ये. ठीक आहे. डेमो सुद्धा दिलेला आहे. VLOOKUP फॉर्म्युला सुद्धा एक्सप्लेन केलाय आता तुम्हाला मी. आता तुम्हाला कॉमन चुका सांगतो काय आहेत. कॉमन मिस्टेक काय करतात. आता बिगिनर्सच्या चुका करतात त्या लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही बिगिनर्स असाल किंवा इंटरमिजिएट सुद्धा असाल, कितीही असू दे, एक्सपिरियन्स जरी असाल तरी तुमच्याकडनं सुद्धा चुका होऊ शकतात. तर ह्या लक्षात ठेवा. फॉल्स न लिहिणे ही सर्वात मोठी चूक आहे. कारण का जर तुम्ही फॉल्स नाही लिहिलत ना, तर तुम्हाला तो चुकीचा डेटा सुद्धा देऊ शकतो. आणि तुम्ही बोलाल की आता इथे माझ्या समोर आहे म्हणून मी चेक केलं, पण तुमच्या समोर तेव्हा नसेल डेटा. तर तुम्ही ती चुकी घेऊ नाही शकत. फॉल्स नेहमी टाकायचे. फॉल्स टाकल्यावर तुम्हाला काय जास्त टाइप करायचं नाही, फक्त 5 अक्षर टाइप करायचे त्यामध्ये फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. फॉल्स वापरायचे का? कॉलम नंबर चुकीचा घेणे. नेहमी टेबल मोजा. टेबल मोजा म्हणजे काय इंडेक्सिंग जी स्टुडंट आयडी 1, नेम 2, सब्जेक्ट किंवा इंडेक्सला तिसऱ्या, मार्क्स कोणत्या चौथ्या. ही इंडेक्सिंग नीट मोजा आणि नीट टाका. कारण का जर हिचेच गफलत झाली तर तुम्हाला तो सुद्धा रॉंग डेटा भेटून जाईल. आणि तिसरा म्हणजे लुकअप व्हॅल्यू, लुकअप कॉलम आहे तो डावीकडे नसणे. लुकअप फक्त लेफ्ट टू राईट काम करतो, समजून घ्या. लेफ्ट टू राईट काम करतो. त्यामुळे लुकअप व्हॅल्यू डावीकडेच असायला हवी. समजलं? लुकअप व्हॅल्यू म्हणजे कोणती ही 102 जसं मी ही डावीकडे ठेवले. जर तुम्ही मार्क्स इकडे आणि इथे स्टुडंट आयडी ठेवाल, तो त्याचा उपयोग नाही. लक्षात ठेवा. समजलं ना? एवढंच. तर आता रिअल लाईफ मध्ये हा कुठे कुठे युज होतो. ऑफिसमध्ये सॅलरी शीट, रिझल्ट शीट, सेल्स डेटा सगळीकडे VLOOKUP वापरला जातो. कारण का छोट्या छोट्या एवढ्या मोठ्या डेटामधून छोटा डेटा काढायचा असेल तर हा फॉर्म्युला खूप बेस्ट आहे आणि खूप सोपा आहे. जास्त काही हार्ड नाही यामध्ये. डेटा अनालिस्ट अकाउंटंट सगळ्यांसाठी हा फॉर्म्युला मस्ट आहे. तर तुम्हाला जर पुढे जाऊन एनालिटिक्स मध्ये जायचं असेल, डेटा अनालिटिक्स मध्ये किंवा अकाउंटंट मध्ये जायचं असेल तर हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो हे होतं आजचं एक्सेल मधला VLOOKUP फॉर्म्युला. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज प्लीज मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं रिस्पॉन्स भेटतो चॅनलला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझं जे तुम्हाला शिकवणं आहे ते कसं वाटते. आणि कमेंटमध्ये पुढला टॉपिक सुद्धा सांगा आपल्याला कोणता हवाय. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. मी आहे तुमचा अनालिस्ट मित्र. थँक यू सो मच मला ऐकल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.